जीवनासाठी आज ए टीमचा माज आहे. आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून टाकले सगळे घाणेरडी. मी आहे विलन. मी तुला घरातून घेऊन नाही आले माझा पीएम. हो का? तू त्याच्यासोबत राहायचं. मी कधी जायचं आणि कधी नाही हे तू सांगू नको मला. चल चल. भाऊचा धक्का, भाऊचा धक्का, भाऊचा धक्का, भाऊचा धक्का. राम राम मंडळी, मी रितेश विलासराव देशमुख तुमचं मनापासून स्वागत करतो या लय भारी शो मध्ये, ज्याचं नाव आहे कम्फर्ट प्रेझेंट्स बिग बॉस मराठी. स्पेशल पार्टनर संतूर, पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड आणि कॅडबरी सेलिब्रेशन्स. मंडळी, शो सुरू झाल्यापासून मी शनिवारची वाट बघत असतो, पण हा पहिला आठवडा असा आहे जेव्हा काही सदस्यांचं वागणं बघून आठवड्याच्या सुरुवातीलाच असं वाटलं की आज जावं आणि काही जणांचं डोकं ठिकाणावर आणावं. पण या शोचे काही नियम आहेत जे या घरातले काही सदस्य पाळत नसले तरी मी पाळतो, कारण हा माझ्या जवळचा शो आहे. म्हणून मी आज ठरवलंय की यांना फक्त शब्दांचाच मार देऊन चालणार नाही, तर ॲक्शन घेण्याची गरज आहे. तर चला जाऊया बिग बॉसच्या घरात. भाऊचा धक्का, भाऊचा धक्का. हाय सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. हॅलो, हॅलो. काय म्हणतात सगळे, कशात? एकदम मस्त दिसताय. काय खेळताय तुम्ही, वा, अमेझिंग. म्हणजे कम्प्लीट आठवडा तुम्ही गाजवलेला आहे. मस्त खेळलात तुम्ही. महाराष्ट्रभर तुमची पॉप्युलॅरिटी, तुमचे चर्चे, काय सांगायचं. जस्ट 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 अमेझिंग. वेल डन, वेल डन. वाव. जान्हवी, कशी वाटली माझी ॲक्टिंग? काय मत काय तुमचं माझ्या ॲक्टिंगबद्दल, माझ्या परफॉर्मन्सबद्दल? म्हणजे ॲक्टिंग ठीक आहे का माझी ॲक्टिंग ओव्हर झालेली आहे? तुम्ही इतर सदस्यांना ॲक्टिंगचं सर्टिफिकेट देताय, म्हटलं मी पण एक घ्यावं. तुम्ही ॲक्टिंगचे गुरु आहात, तज्ज्ञ आहात, तुम्हाला ॲक्टिंग कळते, चांगली काय, वाईट काय, बरोबर काय, ओव्हर काय. अहो, तुम्ही काय सर्टिफिकेट देणार? तुम्हाला ऑडियन्सने एक सर्टिफिकेट दिलेलं आहे. जान्हवी, तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातल्या सगळ्यात वर्स्ट कंटेस्टंट आहात. अहो, कंटेस्टंट काय, आता तुम्ही माणूस पण कशा आहात ना, यावर सुद्धा लोकांना प्रश्न आहे. तुम्ही पॅडी भाऊंना काय म्हणालात? आयुष्यभर ओव्हर ॲक्टिंग केली, इथं पण ओव्हर ॲक्टिंग करताय. तुमची हिंमत कशी झाली पॅडी भाऊंना बोलायची? सॉरी सर. 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे पॅडी भाऊंचा. नाटकांचे हजारो प्रयोग केलेत त्यांनी, 25-30 चित्रपट केलेत त्यांनी, आणि मालिकांचं तर विसरून जातो मी. आणि तुम्ही त्यांची ॲक्टिंग काढताय. काय तर म्हणे ओव्हर ॲक्टिंग केले तुम्ही, ओव्हर ॲक्टिंग करताय. यापूर्वी तुम्ही वर्षांजीची ॲक्टिंग काढत होता, आता तुम्ही पॅडीजींची ॲक्टिंग काढताय. कुठल्या गोष्टीत किती पर्सनल जावं त्याला पण एक लिमिट असते जान्हवी, आणि ह्या घरात तुम्ही सगळ्या लिमिट क्रॉस करताय. आणि डिक्शनरीमध्ये ओव्हर हा शब्द असेल ना, तो फक्त तुमच्यासाठी आहे. तुमचा उद्धटपणा ओव्हर आहे, ॲटिट्यूड ओव्हर आहे, अग्रेशन ओव्हर आहे, आणि तुमचा जो ॲरोगन्स आहे ना, तो तर ओव्हरच्या ओव्हर आहे.
पण आज या सगळ्यांचा या भाऊच्या धक्क्यावर मी बंदोबस्त करणार आहे. हा काय गेम आहे तुमचा? जो दिसेल त्याचा अपमान करत सुटायचा, वाटेल ते बोलत राहायचं, धक्के मारायचे. तुम्हाला माहिती आहे ना, हा शो फक्त 3 महिन्यापुरता आहे. 3 महिन्यानंतर बाहेर पण आयुष्य आहे का विसरला त्याच्याबद्दल तुम्ही? तुमचं एक करिअर आहे. लोक इथं करिअर घडवायला येतात, तुम्ही काय संपवायला आलात? जान्हवी, हा जो तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तो तुम्हाला नक्की नडणार. सॉरी सर. नाही 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 नाही, प्लीज. तुमचे सॉरी मी प्रचंड वेळा ऐकलेले आहेत. तुम्ही ह्यापूर्वी सुद्धा इथे रडला होता, नंतर तुम्हाला काय झालं ते ठीक आहे. मला संशय आहे की ते खरं होतं का नाटक होतं. जान्हवी, सोडून द्या ना, मी सांगतो. तुम्ही गेल्या वेळेस जे केलं ते नाटक होतं. तुम्ही नाटकी आहात, तुम्ही ढोंगी आहात. हे सगळं कॅमेरामध्ये दिसतंय, हे सगळं लोकांना कळतंय. तुम्ही पॅडी भाऊंना बोललात, मग अख्खा दिवस गेला. मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला रिअलाइज झालं की बाबा आपलं चुकलंय, पण हे सगळं नाटक होतं. चला, आम्ही बाहेर बसून पाहतोय, आम्हाला याची 2 कारणं दिसत आहेत. एक तर तुम्हाला भीती होती की आता शनिवारी भाऊचा धक्का आला की मी काय बोलणार आहे, आणि दुसरी तुम्हाला दिसलं की अरबाज यांनी निकीला कॅप्टन बनवलं. आणि निकीच्या नजरेत अरबाज हिरो झाले. दान शूर अरबाज त्यांनी स्वतःचं बलिदान देऊन निकीला कॅप्टन केलं, आणि त्यामुळे निकी तर सेफ झाल्या. निकी खुश, निकी सेफ, अरबाज हिरो. माझं काय? मी काय करू? सर, मग तुमच्या मनात आली इनसिक्युरिटी. मग तुम्ही केला ड्रामा. ऍक्च्युली ड्रामा नाही, तुम्ही ड्रामा करतच नाही हो. तुम्ही करता ड्रामा? नाही ना. तुम्ही काय करता माहिती आहे का? तुम्ही मेलोड्रामा करता. मग सगळे कॅमेरे स्वतःकडे वळवायचा प्रयत्न करता. मग ते डोळ्यातून पाणी, खाली झुकलेल्या नजरा, कधी कधी अग्रेशन, धक्का मारणं, बाकी काही बरंच आहे, बरंच आहे. जान्हवीजी, आरामात घ्या. मी पण आज आरामातच घेणार आहे. वेळ आहे माझ्याकडे, बरं, प्रचंड वेळ आहे. आणि तुमच्या त्या ड्रामामध्ये अडकले धनंजय, ते तुम्हाला पॅडी भाऊंकडे घेऊन गेले. मग तो माफीनामा, हे खरं होतं का? मनापासून होतं का नाटक होतं? सर खरंच मनापासून होतं सर. हो, का असं करेल? आम्हाला तर असं वाटलं नाही. कारण काय, कसं आहे ना, हा एक पॅटर्न झाला तुमचा. पॅटर्न, वाटेल ते बोलायचं, मग रडायचं. अनफॉर्च्युनेटली तुम्हाला चक्कर येते, आणि 2 दिवसानंतर परत तेच करायचं. एवढं असून सुद्धा पॅडी भाऊंनी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं. पॅडी भाऊ, मानलं तुम्हाला, वेल डन. पॅडी भाऊ म्हणाले की जान्हवी, माझी प्रार्थना आहे की तुम्ही फार मोठ्या ॲक्ट्रेस व्हा, एवढ्या मोठ्या व्हा की ज्या चित्रपटात तुम्हाला असं वाटेल की पॅडी भाऊ असतील, तुम्ही म्हणा की ह्या चित्रपटात मी काम करणार नाही.
कारण पॅडी भाऊंनी ठरवलं होतं की ते ज्या चित्रपटात त्यांना कळेल की जान्हवी काम करतायत ते म्हणतील नाही बाबा ह्या चित्रपटात मी तर करणार नाही. हा त्यांचा राग होता. पण त्यानंतर काही सेकंदातच ते म्हणाले मी पण भाऊ आहे, मी पण बाप आहे, ठीक आहे जाऊ दे, माफ केलं. हा त्यांचा मोठेपणा आहे. पण जान्हवी तुमचं काय माहिती आहे का, तुम्हाला वयाशी पण काही घेणं देणं नाही. तुम्ही सिनियर कलाकारांचा अपमान तर करताच आहेत, पण काही यंग कलाकारांचा पण अपमान करताय. कलाकार ना हा छोटा असो किंवा मोठा असो हा कलाकारच असतो. आर्यांना काय म्हणाल तुम्ही, बाहेर गेल्यावर करिअर होतंय का बघ. नाही नाही हो प्लीज प्लीज हे एक्सप्रेशन मला देऊ सर, नका. हे वाक्य मी नाही, खरंच नाही, मी खरंच नाही, मी मान्य केलं असतं सर, पण मी खरंच नाही बोलले, हे वाक्य नाही म्हटलं मी सर. सॉरी सर. नाही नाही सॉरी नाही, त्यापूर्वी काय ते म्हणालात की तुम्ही असं काही म्हणाला नाहीत. सर मला आता आठवत नाहीये सर, मला आता आठवत नाही तुम्हाला. खरंच नाही आठवत आहे सर. तुम्ही जेव्हा आर्या पॅडी दादांबद्दल तुम्हाला जाब विचारायला आल्या होत्या तेव्हा तुमचं चाललं तर नाही, चल 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 फोट फोट फोट, करिअर होतंय का बघ पहिलं बाहेर जाऊन. रागाच्या भरात तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला लक्षात राहत नाही, कारण तुमची सिलेक्टिव्ह मेमरी आहे की आपल्याला जे लक्षात ठेवायचं आहे, जे फील करायचं आहे तेच असतं आणि बाकी आपण असं कधी बोललोच नाही. तुमच्या बोलण्याने लोकांवर काय परिणाम होतोय, त्यांची मनं किती दुखावतायत याचा तुम्हाला तर काय म्हणजे भान पण नाही, विचार पण नाहीये. अहो आता कुठेतरी करिअरची सुरुवात होते सगळ्यांची. कुठल्या दिशेने चाललाय तुम्ही. आणि कशासाठी. सॉरी सर. नाही खोटं वागण्याला पण ना एक एक लिमिट असते जान्हवी. तुम्हाला जे वाटतंय की तुम्ही खरं वागताय, आम्ही जे पाहतोय आम्हाला असं वाटतंय की जान्हवी जे काही करते ते सगळं नाटक आहे. आणि या घरातली सगळ्यात खोटाडी व्यक्ती कोण असेल तर ती जान्हवी आहे. आणि हे सगळं तुमचं जे चाललंय ना कशासाठी, फुटेज मिळावं, क्रेडिट मिळावं. हा आता तुम्ही नाही म्हणताय, मला वाटतं तुम्ही चुकीच्या गोष्टींसाठी निकी बरोबर कॉम्पिटिशन लावले. निकी पॅडी दादांना जोकर म्हणाल्या, त्याच्यावर तुम्ही येणारच आहे. पण तुम्हाला वाटलं अरे नी जोकर म्हटलं तर मला काहीतरी त्याच्यावरती जाऊन सांगायला पाहिजे, काय ते वरती जाऊन म्हणायला पाहिजे, तर तुम्ही त्यांचं करिअर काढलं बाहेर. ओव्हर ॲक्टर. अहो एक करिअर घडवायला काय करावं लागतं माहिती आहे का तुम्हाला. काय करावं लागतं तुम्हाला माहिती आहे, किती मेहनत घ्यावी लागते, लोकांचं आयुष्य निघून जातं. लोकांचं प्रेम असं सहजासहजी मिळत नाही जान्हवी. सगळे इथे आलेत गेम शो खेळण्यासाठी आणि तुम्ही लायकी काढताय त्यांची.
का हे ऐकण्यासाठी पॅडी भाऊ इथं आलेत का वर्षा मॅडम इथं आलेल्या आहेत की आयुष्यभर जे कमवलंय ते ह्या शो मध्ये घालवण्यासाठी? तुम्ही जर त्यांच्यापेक्षा जास्त काम केलं असतं ना तर मी तुमच्या शब्दाला एक वेळा ऐकलं तरी असतं. आपलं काम काय, आपली उंची काय, आपण कोणाबद्दल बोलतोय याचं काही भान आहे का नाही तुम्हाला? बोलणं तर बोलणं आणि त्याच्यावरती तुमची ऍक्शन्स. त्या आर्याने ठरवलं निकीच्या कॅप्टन्सीमध्ये तिला त्रास द्यायचा. का? कारण निकीने असं ठरवलं होतं की दुसरं कोणी कॅप्टन झालं तर मी त्रास देणार आहे. आणि निकीने हे पूर्वी केलेलं पण आहे की पूर्वीच्या कॅप्टनला त्रास द्यायचा. यात तुमचं घेणं देणं काय होतं? तुम्ही का वाईस कॅप्टन आहात का? नाही ना. निकीचे असिस्टंट आहात तुम्ही. मग तुम्ही आर्याची चादर का फेकली? त्यावर तुम्ही नाचलात आणि ऍटिट्यूड देऊन म्हणालात मला पाय पुसायचे होते. तुमच्या घरी पण तुम्ही असेच पाय पुसता का? हा, घरची चादर अशी जमिनीवर ठेवून तुम्ही पाय पुसता? तुम्ही जर हे तुमच्या घरात करत नसाल ना तर इथे हे माझ्या घरात करू नका जान्हवी. आणि तुम्ही एवढंच नाही थांबलात. त्यानंतर आर्या बेडरूम मध्ये आल्या. आर्यान तुमचा वाद सुरू झाला. त्यांना तुम्ही धक्के मारले. आर्याने सुरुवात केली नव्हती. आर्याने हात पण लावला नव्हता तुम्हाला. त्या चादर खेचत होत्या. तुम्हाला तुमचा राग अनावर झाला आणि तुम्ही आर्याला धक्का मारला. धक्का तर मारलात. काय म्हणालात तुम्ही त्यांना? आठवतंय? तुम्ही काय म्हणालात? तुम्हाला आठवतंय का? नाही जान्हवी, तुम्हाला तेच सांगतो, तुम्हाला आठवत नाही. मी तुम्हाला परत आठवण करून देतो. तुला फाडून टाकीन, तुला फोडून टाकीन. आणि मग कॅमेऱ्यावर येऊन बिग बॉस ना म्हणालात आर्याला ट्रीटमेंटची गरज आहे. जान्हवी, तुम्ही स्वतःचं बघा. तुम्हाला किती अँगर इश्यू आहे. पण या सगळ्याचं उत्तर घेऊन मी आज आलोय. तुमचा मास, तुमची दादागिरी, तुमचा उर्मटपणा, आज सगळं इथे बंद होणार आहे. तुम्ही या सगळ्यांना म्हणता ना ए मी बाहेर काढेन, मी बाहेर काढेन. जान्हवी, आता मी तुम्हाला बाहेर काढतो. उभं राहा प्लीज. स्टँड अप. उभं राहा प्लीज. दरवाजा उघडा. सर पण जान्हवी, सर आज नंतर या भाऊच्या धक्क्यावर, माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही. पण सर सॉरी. नाही नाही नाही, तुम्ही रिपीटेड ऑफेंडर आहात जान्हवी. नाही सर. तुम्हाला शिक्षा ही झालीच पाहिजे. तुम्ही या कलाकारांबरोबर बसणं डिझर्व करत नाही. मी तुम्हाला तुमची असं बोलू नये जागा दाखवतो. या बाहेर या. या 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 घराच्या बाहेर.
जान्हवी, ही तुमची जागा आहे, हीच तुमची शिक्षा आहे. 1 आठवडा तुम्ही जेलमध्ये राहणार. गॉड. तिथेच राहायचं, तिथेच झोपायचं, तिथेच खायचं. आणि आज आणि उद्या जो भाऊचा धक्का होईल त्यात तुम्हाला जागा नाही. जोपर्यंत तुमचं डोकं ठिकाणावर येत नाही तोपर्यंत तुम्ही जेलमध्ये राहाल. निकी, येस सर. कॅप्टन आहात ना तुम्ही? हो सर. त्यांना आत टाका. त्या जेलला एक लॉक आहे, हो सर. ते तुम्ही लॉक करा. आणि हां, ते जेल जे आहे ना ते नीट बघून घ्या. ज्या प्रकारे तुम्ही खेळताय ना पुढचा नंबर नक्की तुमचाच असेल. जा बघून घ्या, मी आलोच. ये ना माझ्यासोबत. आम्ही इथेच आहे. आम्ही इथेच आहे. झेल आलेली आहे, जसं इथेच राहणार झेल. सर म्हणतात नेक्स्ट माझी बारी आहे. तेच आता सर मला पण काय ओरडणार आहे गोष्टी की मी असतात त्यांना ना, सरांना जसं तुला मी सांगितलं, तू म्हणत होती ना मी कॅप्टनला कोणी दुसरा वापरता मी नाही करणार. सेम तुझी ट्रिक पण नाही trick ती वापरते तुझी ना. ट्रिक ती वापरते. तर ते सांगतो 10 वेळी की तुला जे करायचं ते करून दाखव, बोलून नाही दाखवत. म्हणजे तू दुसरा फायदा उचलला आधी ती मोठी झाली ना. वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला, लगेच सगळ्या गोष्टी होत नसतात. सर म्हणाले की मी धक्का बसायचंच नाही. अगं बदलतं, सगळं बदलतं. ते सांग त्यांना पण कधीतरी विश्वास बसेलच ना तुझ्यावरती. नाही प्रूव्ह कर ना तू खरी आहेस म्हणून. आता तुला खरंच मनापासून गिल्ट आहे तर मग तू तशीच वाग जशी तू आहे. नको इकडे तिकडे तुला पोक करतात लोक, तर पोक नको होऊ तू. एक मिनिट ऐक पाणी रणवी, एक मिनिट ऐक. मी तुला सांगितलं होतं ना की आपण खूप काही गोष्टी कंट्रोल केली. काही छोटी छोटी गोष्ट आहे जी दिसली तर ते नेक्स्ट वीकला नाही दिसणार आहे ना. आपण अरबाज, निकी, काय सिंपती देत आहे का? चला या, बसा सगळे. चुकत होते आत तेव्हा काही नाही बोललात, आता काय सिंपती देत आहे? हो तुझं चुकलंय, शांत राहा, टेक केअर. गेल्या वेळेस भाऊच्या धक्क्यावरती जेव्हा मी बोलत होतो तेव्हा निकी, जान्हवी, अरबाज, मी बोलत असतानाच कधी कोणाच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य, डोळे इकडे तिकडे. मी बोलत असताना अरबाज तुमचे मध्येच 2-3 कॉमेंट. अरबाज वर बघा, वर बघा, माझ्याकडे बघा, बघत राहा माझ्याकडे. मी रितेश देशमुख आहे, मला हलक्यात घेऊ नका. तुमच्याकडे मी नंतर येतो. पहिलं जाऊया
निकी, मी जेलमध्ये तुमचा नंबर लागेल असं का म्हणालो माहिती आहे? या आठवड्यात तुम्ही बऱ्याच गोष्टी केल्यात, पण त्यातली पहिली गोष्ट, पॅडी भाऊंना काय म्हणालात तुम्ही? आठवतंय तुम्हाला काय म्हणालात? सर ते फनी फनी करत होते म्हणून एक मी मिनिट. joke पॅडी भाऊला तुम्ही म्हणालात जोकर. जोकर म्हणजे काय? सगळ्यांना जे हसवतात ते. सगळ्यांना जे हसवतात ते जोकर. पॅडी भाऊ, काय वाटलं तुम्हाला? तुमची तारीफ करत होते का तुम्हाला खाली दाखवत होते? सर भाऊ, मला तर वाटतं की म्हणजे मी यांच्यासमोर कधीच यांना हसवण्यासाठी कुठलीच गोष्ट केली नाही आहे. या ग्रुपसाठी जे काय आमच्यात मजा मस्ती होती ते माझ्या ग्रुपमध्ये होती. आणि जोकर आपण जेव्हा एखाद्याला रागाने म्हणतो किंवा आणि मी जे त्यांना वाटतंय की मी जे फनी केलं होतं तो माझा राग होता. त्यांनी मला जेव्हा फळं देण्यासाठी म्हणले होते की तुम्हाला भीकमध्ये मिळत आहेत, सगळ्या गोष्टी भीकमध्ये मिळत आहेत, तर म्हटलं मला भीक नको, मला फळं हवीत, फळं. तर तो माझा राग होता, याच्यामध्ये कुठलीही फनी गोष्ट नव्हती. पण हे चांगलं आहे की ज्या व्यक्तीला कॅप्टन्सीच अशी मिळाली आहे ती व्यक्ती दुसऱ्यांना सांगते की तुम्हाला भीकमध्ये काय मिळतंय. तुम्ही तुमच्या स्किलनी कॅप्टन झालात ना की नाही सर. काय ना निकी, जोकर जो असतो ना, मी फक्त 2 जागी जोकर ऐकलाय. एक सर्कसमध्ये, जेव्हा सर्कसमध्ये मोठे मोठे प्राणी येतात आणि लोक घाबरलेले असतात ना की आता काय होईल, सिंह आहे तिथे वाघ आहे, लोक घाबरलेले असतात, काय होतं काय नाही. तिथे जोकर येऊन ना त्यांची भीती घालवतो. जेवढ्या टाळ्या त्या सिंहाला पडतात तेवढ्याच टाळ्या जोकरला सुद्धा पडतात. आणि दुसरा जोकर हा पत्त्यातला असतो. पत्त्यात 52 असतात, 52 पत्ते एका डावमध्ये. एक्क्यात जेवढी ताकद नसते ना तेवढी ताकद जोकरात असते. कारण हरलेली बाजी तो तुम्हाला जिंकून देऊ शकतो आणि तो असतो जोकर. गेम चेंजर. म्हणजे एकीकडे एंटरटेनर आणि दुसरीकडे गेम चेंजर. आणि हा जोकर जर तुम्हाला वाटतं की पॅडी भाऊ असतील तर त्यांचा तो मान आहे. तर कोणालाही खाली दाखवण्याचा प्रयत्न करू नका. आणि हे जे तुम्ही सतत बोलत असता ना, मी तर कोणाचं ऐकत नाही. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. निकी, अहो प्रेक्षकांना तरी घाबरा. कारण ही कॅप्टन्सी एका आठवड्याची आहे. हा शो 100 दिवसांचा आहे. ही गिफ्टमध्ये मिळाली तुम्हाला इम्युनिटी, म्हणून तुम्ही आज वाचलात. पुढच्या आठवड्यात काय होईल तुम्हालाही माहित नाही आणि मलाही माहित नाही. आणि तुम्ही म्हणता ना मी तर कोणाचंच ऐकत नाही. मी सांगतो निकी, तुम्ही हलक्या कानाचे आहात आणि तुमची बुद्धी पण हलकीच आहे. कळलं नाही तुम्हाला? समजवतो तुम्हाला. तुमचा आणि आर्याचा वाद झाला, त्याच्यानंतर वर्षाची आर्यांना समजवत होत्या हो हो हो. नको वाद वाढू, शांत राहा, सोडून दे. पण त्या बाहेर आहेत ना, ज्यांचं मला नाव घ्यायचं नाही, त्या तुमच्याकडे आल्या. त्यांनी तुमचे कान भरले. मग तुम्ही काही विचार न करता, ॲनलाइज न करता पाय आपटत आत गेलात तुम्ही. आणि वर्षाजींना काय म्हणालात? हिम्मत असेल तर तोंडावर बोला, भडकावताय कशाला तिला? नको ते बोललात तुम्ही. तुम्हाला काय माहिती वर्षाजी काय करत होते? नव्हतं माहिती सर.
कान भरले, कानात कुणी काहीतरी कुजबूज केली, विचार करायचा नाही, सरळ उठायचं आणि भांडायचं. हा आहे निकी फॉर्मॅट. निकी, तुमचा हाच प्रॉब्लेम आहे. याआधी असं झालेलं आहे. धनंजयने तुम्हाला काहीतरी सांगितलं, तुम्ही ते घनश्याम बरोबरचं भावा बहिणीचं नातं तोडून टाकलं. काय काय सांगायचं तुम्हाला आता? किती गोष्टी सांगू? म्हणून मी म्हणतो तुम्ही हलक्या कानाचे आहात आणि तुमची बुद्धी पण हलकीच आहे. हलकी का? कारण की तुम्हाला हे कळत नाही की जी गोष्ट तुम्हाला लोक येऊन सांगतायत ते बरोबर आहे, चुकीची आहे, माहिती घ्यायची, त्याच्यावर वागायचं, ॲक्शन घ्यायचं. नाही नाही, तसं नाही. तसं निकी थोडी आहे. निकी तर कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्हाला काय वाटतं तुम्ही घर चालवता? नाही, तुम्हाला वाटतं की बाबा मी निकी आहे, मी घर चालवते. नाही निकी, तुम्हाला ना खरं म्हणजे या घरातले चालवतायत. ते चावी मारतात आणि तुम्ही भांडत सुटता. त्यामुळे तुम्ही प्रेक्षकांना कोण दिसता माहिती आहे का? ते चावी लावलं ते चावीचं माकड असतं ना, ते चावी संपल्यावर तरी थांबतं, पण तुम्ही थांबत नाही. एवढा कसा कंट्रोल सुटतो तुमचा? सर ॲक्च्युली काय माझंच प्रॉब्लेम आहे. मी माझ्या फ्रेंड्सवर खूप भरोसा ठेवते. ते आता समजलंय मला. तुमची ही फ्रेंडशिप आणि तुमच्या फ्रेंड्सवरचा तुमचा भरोसा ही अशी वन वे का असते की सगळ्यांनी तुमच्याशी मैत्री करावी, तुम्हाला जसं वाटतं तसं वागावं, तुम्ही कसे खुश असाल त्याची काळजी घ्यावी. मी अशी आहे तुला माहिती आहे ना, मला हे चालत नाही तुला माहिती आहे ना, हे असं झालं तर मी अशी रिॲक्ट करते तुला माहिती आहे ना, हे सगळ्यांनी समजून घ्यायचं. ग्रुप ए ग्रुप बी. ग्रुप ए तर नाहीच आहे. क्वीन निकी आणि सगळे त्यांचे गुलाम. गुलाम 1 अरबाज, गुलाम 2 अरबाज 2, गुलाम 3 सावली जी बाहेर आहे, आणि गुलाम 4 असिस्टंट घनश्याम. काय म्हणालात तुम्ही निकी? तू कर्मचारी आहेस. कर्मचारी. कर्मचारी म्हणजे काय? तुम्ही कमी लेखता या कामाला? हा? अहो, प्रत्येक कामाला एक सन्मान असतो, एक मान असतो. आपल्या देशात जर कर्मचाऱ्यांनी काम करणं सोडलं ना तर देश बंद पडेल. एखाद्या वेळेस या देशाला पंतप्रधान जरी नसला तरी देश चालेल, पण कर्मचारी नसतील तर देश बंद पडेल. हे लक्षात घ्या तुम्ही. उगाच उठलं सुटलं तोंड तुम्ही जे चालू ठेवता ना कमी लेखण्याचे, तू जोकर आहेस, तू कर्मचारी आहेस. कोण आहात तुम्ही? काय बोलतोय आपण? कुणाला बोलतोय? अंकिताला पण म्हणाला तुम्ही, अरे तुझ्याकडे काम नाही म्हणून तू इथे आलीस. इथे बसलेत ना, सगळ्यांकडे काम आहे. निकी, तुमच्याकडे काम आहे? आहे ना? तरी तुम्ही इथे आलात. ऍटलीस्ट आपल्या बरोबर जे आहेत इतके दिवस त्यांच्याबरोबर नीट बोलावं. ठीक आहे, गेम शो मध्ये जे करायचं ते करा. अरे काम नाही म्हणून तुम्ही इथे येताय, हे बोलणं काय शोभतं तुम्हाला? सर ते चुकून फ्लो मध्ये निघालं. अहो, तुमचा फ्लो मी खरंच कंटाळलोय तुमच्या या फ्लोला. त्याच्यासाठी मी म्हणतोय तुम्हाला, अजून जर चुका झाल्या तर फ्लो मध्ये तुम्ही स्वतः निघून जाल. तर तुमचं ते आहे ना, अरे एका शो मध्ये मी टॉप 3 ची होते,
इकडे तुम्ही बॉटममध्ये असाल. त्या शोचा आणि ह्या शोचा काहीही संबंध नाही आहे. तुमचा जसा प्रवास सुरू आहे तो सध्या उलट्या दिशेला सुरू आहे. टॉप 5 मध्ये जे तुम्ही स्वतःला गृहीत ठेवलंय ते किती चुकीचं आहे हे तुम्हाला सुद्धा अंदाजा नाही त्याचा. अरे आपण तर टॉप 2 मध्ये येणार, मी आणि अरबाज. तुम्हाला जिथं कळलं ना की टॉप 10चे काय रँकिंग्स आहेत, तुम्हाला धक्का बसेल. अरे आम्हाला तर वेगळंच वाटलं होतं इथे. त्या गोष्टी मी तर सांगू शकत नाही, ती गोष्ट वेगळी. पण तुमचा गेम इम्प्रूव्ह करण्यासाठी एक हिंट देऊन जातो. गेम सुधरा. आणि ज्या अरबाजला घेऊन तुम्ही हे सगळं बोलता ना, तेच म्हणाले एका आठवड्यात निकी कॅप्टन झाली आणि निकीचा ॲटिट्यूड बदलला. स्वतःला काय समजायला लागले माहीत नाही. अरे अरबाज असं एक्सप्रेशन देऊ नका. नाही भाऊ, मी तिथे तोंडावर बोललो की तू चेंज झालेली आहे. तिकडे बसले होते आम्ही सोफ्यावरतीच. मी तिला तिथेच बोललो की तुझं एक्सप्रेशन चेंज वाटू राहिले म्हणा, तू चेंज झालेली कॅप्टन्सी आल्यानंतर. अहो ते तुम्ही तर त्यांच्या बरोबर बोलला ती गोष्ट वेगळी, तुमच्या ग्रुपमध्ये बोललाय ती गोष्ट वेगळी. तुम्ही जे बेडरूममध्ये बोललात, तुमच्या ज्या खास टीम मेंबर ज्या सध्या बाहेर आहेत त्यांच्या बरोबर, त्याच्याबद्दल बोलतो मी. त्यांनी काय बोललं निकीबद्दल ती तर गोष्ट वेगळीच. अच्छा. ते आहे उद्याच्या चक्रव्यूह मध्ये. बापरे. बापरे नाही, आता बापरे बाप आहे. कारण हा बिग बॉस मराठी आहे आणि ते फक्त एकच बाप आहे, ते म्हणजे प्रेक्षक. त्यांना हलक्यात घेऊ नका. निकी, तुम्ही इतरांना कॅप्टन म्हणून शिस्त लावण्याचा प्रयत्न करताय, पण तुम्ही स्वतःच बेशिस्त झालाय. बेशिस्तीचा कळस गाठलाय, कळस. ते तुमचं आणि अरबाजचं काहीतरी भांडण झालं, त्यात तुम्ही टेबलाला लात मारलीत. जेवणाच्या प्लेट्स होत्या त्याच्यावरती. जिथे आपण खातो त्याचा काहीतरी मान सन्मान ठेवला पाहिजे. लात मारली तुम्ही, असं नाही अरे बाबा चुकून लात मारली, जरा आपण प्लेट्स तरी उचलूया. नाही नाही नाही, त्याची आपल्याला काळजी नाही. का? कारण मी निकी आहे, माझा तर वेगळाच बिग बॉस चालू आहे. हे सगळं बघतात लोक, लक्षात ठेवतात. आणि आर्यांना काय म्हणाल तुम्ही? एक मोठा बोल त्यांनी डाळ घेतली, संपेल, घरातल्या लोकांना मिळणार नाही. आपण मराठी माणसं आहोत, आपण देवाला नैवेद्य दाखवतो, त्याला घास भरवतो. आपल्या घरी पाहुणे आले ना, आधी त्यांना जेवायला वाढतो, नंतर आपण जेवतो. आपण उपाशी राहिलो तरी चालेल, पण इतरांचं पोट भरलं पाहिजे. ही आपली मराठी संस्कृती आहे. कोण जर जेवण घेत असताना तुम्ही जर त्याच्या जेवणावर बोललात तर तो काय करणार आहे? ती व्यक्ती ती म्हणा मला जेवायचंच नाही बाबा, मी आता खायला घेतलं, मला जेवायचंच नाही. त्यानंतर तुम्ही असं म्हणाला नाहीत, नाही थांब थांब तू खा पण एक ते नाही नाही, तुमचा ॲटिट्यूड होता अरे मी काय, मी तर कॅप्टन आहे, माझ्याकडे हे सगळं आहे, मला हे सगळं बघावं लागतं. त्यानंतर जान्हवी तुम्हाला, जान्हवी सॉरी सॉरी सॉरी, त्यानंतर ज्या बाहेर आहेत
त्या तुम्हाला म्हणाल्या मी एक्स्ट्रा बनवलं होतं कारण मला माहीत होतं. हो, पण ते मला माहिती नाही. त्यानंतर तुम्ही गेलात ॲज अ कॅप्टन की ठीक आहे बाबा मला माहीत नव्हतं, आर्या तू प्लीज येऊन जेव, असं काही केलं तुम्ही ॲज अ कॅप्टन? कारण का ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमची घराची, सगळी तुमच्या डोक्यावर तुम्ही घेऊन फिरताय. नाही नाही बाबा ते नाही. पण अभिजित जेव्हा पराठे बनवत होते आणि अंकिता पण तिथं होत्या, जेव्हा हा विषय निघाला हे पराठे घेऊ नका कमी पडतील, तेव्हा अभिजित म्हणाले नाही नाही घे जेवढे घ्यायचे ते घे. तेव्हा विचार नाही आला तुम्हाला? तेव्हा कुठे होती तुमची कॅप्टन्सी? म्हणजे स्वतःला जेव्हा खायचं असतं तेव्हा सगळं ठीक असतं. आणि आर्यांचं जेवण काढतायत. निकी, जे भांडायचं ते भांडावं, पण कोणाचं जेवण काढू नका. निकी, सगळ्यात आधी ना एक चांगलं माणूस व्हायचा प्रयत्न करा. याआधी तुम्ही टास्कमध्ये गेम प्लॅन्स वगैरे दाखवलेत, पण या आठवड्यात यू आर लॉस्ट. निकी, लॉस्ट. तुम्ही तुमच्या मार्गावरून भटकलाय. मला आणखी एका लॉस्ट सदस्याबद्दल बोलायचं आहे. हरवलेला सदस्य अभिजित. येस अभिजित, तुम्हीच आहात. तुम्ही नक्की कुठे आहात हेच कळत नाहीये. तुमचं काय चुकतं माहिती आहे? तुम्ही दोन्हीकडच्या लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करताय. तुमची जर निकी बरोबर मैत्री आहे त्यात कुठलाही गेम नाहीये, प्लॅनिंग नाहीये, फक्त मैत्री आहे, मग खुशाल ठेवा. एक्झॅक्टली. प्रॉब्लेम काय? अभिजित, मला सांगा तुम्ही का नाही स्टँड घेत तुमच्या मैत्रीबद्दल? मी टीम बीचा एक लॉयल मेंबर आहे आणि हे मी माझ्या मनापासून समजतो. पण माझ्या टीम मेंबर्सना नाही आवडत की मी तिच्याशी बोलतो किंवा ते आमचं एक हाय हॅलो होतं. किंवा कधी कधी असं असतं की सर ज्या वेळेला डिबेट होतात किंवा कोणत्याही फाईट्स असतात किंवा टास्कमध्ये पण बोलता बोलता एखादा स्माईल निघाला, एखादा हसलं, कोण एकमेकांकडे बघून हसलं, तर ते सगळे असं समजतात की हे लोक काहीतरी वेगळाच गेम प्लॅन त्यांचा चाललाय. माझ्यावरती त्यांचा एक डाऊट असतो की बाबा तू नक्की कुठे आहेस. ते नक्की नेहमी माझ्यावरती एक असा डाऊट प्रेक्षकांना पण आहे. हो सर. की तुम्ही नक्की कुठे आहात? सर पण एक क्लिअर करीन अभिजित, हो. तुम्ही जेव्हा जेव्हा निकीशी बोललात तेव्हा तुमचं प्लॅनिंग किंवा गेम बद्दल बोलणं झालं नाही. हो नाही, हे मी सगळ्यांना सांगतोय. पण तुम्ही जे तुमच्या ग्रुपला घाबरताय ना ते दचकून चाललाय. तुम्ही कोणाला घाबरताय तुम्ही दचकून? पॅडी, अंकिता यांना, ज्यांनी नॉमिनेशन टास्कमध्ये अरबाज आणि बाकींच्याबरोबर डील केली. बरोबर आहे की नाही? आणि हे तर काहीच नाही. अंकिता, पॅडी भाऊ, अरबाज, वैभव आणि त्यांच्या टीममधले अजून उरलेले मेंबर्स यांच्यासोबत ए टीम आणि बी टीम मिक्स करण्याची चर्चा पण झाली. हो सर. आणि तेही अभिजित यांच्या मागे झाली का नाही? अंकिता, बरोबर बोलतोय मी? हो सर. मग अंकिता, तुम्ही जर अरबाजशी बोलू शकता, हो सर, अभिजित निकीशी का नाही बोलू शकत? सर बोलू का सर? बोला बोला.
सर मला त्याच्या बोलण्याशी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण तो आम्हाला सांगत असतो की प्रत्येकाच्या ड्युटी प्रत्येकाने केल्या पाहिजे, तुम्ही सगळे स्टँड घ्या, तुम्ही सगळे बोला. आर्याला तो म्हणतो की तू निकीशी भिडू शकतेस, तू जा, तू निकीशी भिड, तू हे कर. मला बोलतो तू एक स्लीपिंग जायंट आहेस, तू जेव्हा जागशील ना तेव्हा तू फाडून टाकशील, तू निकीशी भिड. मग आमचं असं म्हणणं की जर सगळे निकीशी भिडताय तर तू मैत्री जपायला आलायस का इथे आणि आम्ही मैत्री नाही करायची का? मग आम्ही पण निकीशी मैत्री करून नाही भिडत ना सर, असं माझं म्हणणं आहे. की त्याला तेच म्हणतो की सगळ्यांना जर भिडण्यासाठी सांगतोयस तर तू सुद्धा भिड ग्रुपकडनं, नाहीतर मग कोणाला सांगू नको. सर ह्यामध्येच किती म्हणजे त्यांना अजूनपर्यंत माझ्या गोष्टीच समजल्या नाही आहेत. कारण त्यांना एक कॉन्फिडन्स यावा, ते उभे राहावे. ज्या प्रकारे हे 4 जण उभे आहेत तसे पूर्ण टीम उभी राहावी. त्यांना मी कॉन्फिडन्स देतो, त्यांच्यासाठी त्यांना पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो. त्यांना असं वाटतं की मी. पण मला सांगा अभिजित, जेव्हा निकीचा विषय येतो तेव्हा तुम्ही पार्शल आहात का? नाही सर, मी कधीच सब्जेक्टिव्ह आहात का, सिलेक्टिव्ह आहात का? नाही सर, फक्त पण मी निकी बरोबर काय केलं की सगळ्यांच्या भुयात आणतात, बाकीच्यांबरोबर केलं तर ते लक्ष पण येत नाही कोण. निकी फार खुश दिसतात. प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे अभिजित, की जेव्हा विषय झाला आर्याच्या, त्यांनी डाळ घेतली, करेक्ट आहे, आणि सगळं घर, तुम्ही जे म्हणालात अंकिताला स्लीपिंग जायंट, त्या जागृत झाल्या. तिथे पॅडी भाऊ पण बोलले. प्रश्न हा आहे की जेव्हा तुम्ही म्हणता की मी माझा ग्रुप सोडणार नाही, माझ्या ग्रुपसाठीच मी उभा आहे, माझ्या ग्रुपसाठीच मी नॉमिनेट केलं, पण तुमच्या ग्रुप मेंबरवरती जेव्हा दुसऱ्या ग्रुप मेंबर असे कॉमेंट्स करतो किंवा असे स्टँड्स घेते, तेव्हा तुमच्याकडे लोक ग्रुप लीडर म्हणून पाहतात, तेव्हा ती लिडरशिप क्वालिटी तुमच्यात दिसत नाही. असे होणार आहात तुम्ही ग्रुप लीडर? म्हणजे तुमची ही अपेक्षा आहे का की सगळ्यांनी तसंच वागावं जे डिरेक्शन तुम्ही दाखवताय, पण जे ग्रुप डिरेक्शन दाखवतंय जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही करणार नाही, असं आहे का? सर बाकी टीम मेंबर्ससाठी मी नक्कीच उभा राहिलो असतो, पण आर्याचा आणि माझा वाद त्या टास्कमध्ये झाल्या, नॉमिनेशन टास्कमध्ये झालेला. आर्या मला एक खूप सेल्फिश कंटेंडर वाटते सर, आणि मी अशा कंटेंडरसाठी का उभा राहू, हा माझा एक सरळ प्रश्न आहे. नाही, तुम्हाला मी अजून सांगतो अभिजित, आयुष्यात ना आपल्या आर्या आणि तुमचा जो गेम पॉलिसी आहे त्याच्यामध्ये काही जरी झालं, गेम विषयी जर असेल तर तुम्ही स्टँड घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. पण ही जी गोष्ट होती ना, ही गेमच्या पलीकडची गोष्ट होती. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं निकी चुकलंय तुझं, कुणाचंही जेवण ह्या घरात काढलं नाही पाहिजे. लीडरशिप ही पर्सनल बायसेस, आपल्याला काय आवडतं काय आवडत नाही एका व्यक्तीच बद्दल ते दूर ठेवून जर तुम्ही स्टँड घेतला ना, तिथे तुमची लीडरशिप कळते. तुम्ही जर स्वतःपुरतंच खेळत राहिला तर स्वार्थी, मर्यादित तुम्ही राहणार. या घरात काय चाललंय, काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, याच्याकडे पण लक्ष द्या अभिजित. अपेक्षा आहे तुमच्याकडे महाराष्ट्राच्या. सर तुम्ही सांगितलेल्या वर्ड्सवरती मी लक्ष नक्कीच देईन सर. आणि अंकिता, तुमचा जो अट्टाहास आहे ना की तुमच्या ग्रुपमधल्या प्रत्येक सदस्याने ग्रुपसाठीच खेळायचं, मला सांगा तुमच्या टीममधलं, बी टीममधलं ए टीमकडे आर्या यांना वाचवण्यासाठी, डील करण्यासाठी कोण गेलं होतं? कोणीच नाही. तुमच्या ज्या सगळ्या डील झाल्या त्या स्वतःला वाचवण्यासाठी झाल्या. तुम्ही जेव्हा स्वतःचा विचार करताय तेव्हा आर्याने का करू नये? हा गेम सर्वायवलचा आहे. हो, प्रत्येक जण स्वतःला वाचवायला खेळतोय. अभिजित जे करत होते ते फक्त नॉमिनेट करण्यासाठी करत होते, वाचवण्यासाठी करत नव्हते. हो, आर्या ज्या करत होत्या त्या स्वतःला वाचवण्यासाठी करत होत्या. हा गेम सर्वायवलचा आहे, इंडिव्हिज्युअल गेम आहे.
आणि या घरात जर कोण इंडिव्हिज्युअल गेम खेळत असेल आणि तुमच्या ग्रुपमधून जर ए टीमला टक्कर देण्याची धमक असेल तर ती आर्यामध्ये आहे, ती आर्यामध्ये दिसते. आणि काय आहे ना की प्रत्येकजण ग्रुपमध्ये खेळतोच, ग्रुप म्हणून तुम्ही खेळावं, पण स्वतः जर अडकला असाल ना तर स्वतःला वाचवावं. अरे तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळताय आणि ते दिसतंय, त्याचं कौतुक आहे. अंकिता, आठवडाभर तुमचा इंडिव्हिज्युअल गेम मिसिंग होता. तुमच्या ग्रुपमध्ये जे अभिजित असो, आर्या असो, फक्त त्यांना टोकण्याचं काम, त्यांनी काय केलं पाहिजे हे सांगण्याचं काम तुम्ही केलं. आर्या तिकडे जाऊन जेव्हा धडा शिकवत होत्या निकीला, तेव्हा त्यांना मागे खेचण्याचं काम तुम्ही केलं. तुम्ही तुमचा इंडिव्हिज्युअल गेम सुधारा. तरीही आठवड्याच्या शेवटी तुमच्यातली धमक आणि चमक ही दिसली. तुम्ही निकीला नडलात, त्याबद्दल कौतुक आहेच. पण तुमच्या सपोर्टला पॅडी भाऊ उभे राहिले, धनंजय उभे राहिले. पहिल्यांदा असं दिसलंय की बी टीम एकत्र येऊन उभी राहिली. वेल डन. या आठवड्यात बिग बॉसने एक ब्रिलियंट टास्क दिला होता, सत्याचा पंचनामा. पण मला वाटतं की हा टास्क ना ए टीमला कळलाच नाही, कारण त्यांना फक्त येते खेचाखेची, बाचाबाची, ओरडणं, तोडणं, फोडणं, दादागिरी करणं, धक्का देणं. पण जेव्हा डोकं वापरायचा विषय येतो तिथं बी टीम बाजी मारते. काय खेळलात बी टीम, वेल डन. जिंकलं कोणीच नाही, पण टास्क बघायला मजा आली. कारण आठवडाभर ही ए टीम ना तुमची अक्कल काढत असते, तुमचं या कार्यात योगदान नाही असं म्हणत असते. पण त्याच ए टीमला तुम्हाला करन्सी मिळू नये म्हणून तुमचं कौतुक करावं लागतं. काय काय बोलून घेतलंय त्यांच्याकडून तुम्ही, म्हणजे बाप रे. एवढं मोठं दगड हृदयावर ठेवून असं तारीफ केली. आणि वर्षाची तुम्ही म्हणता टास्क कळत नाही, काय उत्तर तुम्ही दिलंय आणि काय तारीफ त्यांच्याकडून तुम्ही करून घेतली. आणि नुसती तारीफच नाही, समोरच्या टीम मध्ये भांडणही लावून दिलं. आणि तिकडे निकी, तुम्हाला प्रश्न होता, तुम्ही मनापासून माफी मागत नाही. तुम्ही विचार करायला पाहिजे होते की पुढच्या टीमला कुठलं उत्तर अपेक्षित आहे आणि ते द्यायला हवं होतं. पण तुमचा इगो मध्ये आला आणि तुम्ही काय म्हणालात, नाही मी मनापासून मागते. तुम्ही म्हणाला पाहिजे नाही मागत. मग त्यांनी तारीफ केली असती, नाही नाही अरे निकी किती चांगली मुलगी आहे, मनापासून जे तुम्हाला म्हणायचंय ना ते पुढच्याकडून म्हणून घ्या. हा गेम होता. आणि हे जे तुम्हाला हसून हसून उत्तर देत होते, तुम्ही सगळे बिथरलात, रागात आलात, गेम प्लॅन विसरलात आणि वाटेल ते बोलत राहिलात. निकी, हा टास्क ना, पण बिग बॉसचा हा एकंदरीत गेम डोक्याने खेळायचा आहे, कारण गेम आता कठीण होत जाणार आहे. चला, आता मला एका सदस्याबद्दल बोलायचं आहे, ज्याच्याबद्दल मी 3 आठवडे बोलतोय. आणि ते सदस्य आहेत वैभव. वैभव, या आठवड्यात तुम्ही काही झलक दाखवली. टेबलवर हात आपटला, अँग्री यंग मॅन सारखे लुक्स पण दिले, निकीला 2-3 वेळा उत्तरं पण दिली तुम्ही. सिनेमाच्या भाषेत ना हा ट्रेलर पण नाही, त्यातले 1-2 शॉट्स होते. हा पिक्चर कधी दाखवणार? कोणाला घाबरताय तुम्ही? निकीला घाबरताय का अरबाजला घाबरताय? नाही सर, घाबरत असं नाही कोणाला. असं वाटतंय, पण
कारण निकी जेव्हा इरिनाला म्हणाल्या त्यांना त्यांच्या देशातून रिजेक्ट केलंय, तेव्हा तुमचा आवाज कुठे होता? तुम्हाला अरबाज थ्रू गेम का खेळायचा आहे? मी पहिल्या आठवड्यापासून म्हणतोय तुम्ही अरबाज 2 आहात. तुम्ही प्रत्येक वेळा अरबाजकडे जाताय. अरबाज मला हे आवडलेलं नाही, मला पटलेलं नाही, तू जरा निकीशी बोल. मग अरबाज बघणार बाबा निकीचा मूड कसा आहे, मग मी बोलू का नाही बोलू. निक्की तुम्हाला तुमच्या तोंडावर म्हणते माझ्या टीममध्ये तिला घेणार नाही. माझ्या टीममध्ये? आणि तुम्ही काय करता? एका रूममध्ये जाता, अरबाजला सांगता. अरबाज ती असं कसं म्हणते? म्हणजे निकीला तुम्ही राणी केलेलं आहे आणि तुम्ही सगळे गुलाम झालेलात. हा गेम खेळायचा तुम्हाला? नाही नाही, बिलकुल नाही सर. समजा निकीच्या टीममधून सगळे निघून गेले, काय करणार आहे निकी? काय करणार आहे? निकीचा आपला सेकंड प्लॅन बी अभिजित बरोबर आहे, बरोबर चालू आहे. कारण निकी गेम खेळायला आलेत हे आम्हाला दिसतंय, तुम्हाला घरात राहून दिसत नाही, चर्चा करूनही दिसत नाही. तुमचा निकी समोर आवाजच फुटत नाही. तुमचा आवाज कुठे फुटतो माहिती आहे का? आर्या समोर. तुमचा एक वाद झाला, त्याच्यात तुम्ही काय म्हणालात? आर्या झापडावीन तुला. एका मुलीला तुम्ही झापडावीन असं म्हणता? हिंमत आहे तुमच्यात? हे करणार ही तुमची ताकद आहे? ह्याच्यासाठी बायसेप्स बनवलं तुम्ही? ह्याच्यासाठी बॉडी बनवली? कुठे काय बोलावं, कोणाला बोलावं असं का म्हणालात तुम्ही? ही आहे का आपली संस्कृती? हा आहे महिलांचा आदर? घरात बोलता तुम्ही असं? ही जी तुम्ही अशी ताकद दाखवता ना, त्याने तुम्ही फार काही छान दिसत नाही आहात. तुम्ही सारखं लोकांना म्हणता ना फट्टू आहे फट्टू आहे. लोक तुम्हाला फट्टू म्हणतील. लोक म्हणतील वैभव फट्टू आहे. ही इमेज पाहिजे तुम्हाला बाहेर? नाही. आता तुमच्या बॉसकडे तुम्ही अरबाज तुम्हाला वाटतं का तुम्ही बॉस आहात? कारण तुम्ही बसता तसे. तुमचं एक डिमिनर आहे, तुमचं एक वागणं आहे, एक स्टाईल आहे. बसता शांत खुर्चीवरती, सगळे अवतीभोवती असतात. सॉरी चुकलं माझं. तुम्ही ऍक्च्युली निकीच्या बाजूला बसता, तुम्ही निकीच्या अवतीभोवती असता. ह्या चित्रपटामध्ये तुम्ही मेन कॅरेक्टर नाही आहात, सपोर्टिंग कास्ट आहात तुम्ही. एकतर निकी बरोबर चांगलं बोलायचं, नाहीतर निकीच्या मागे तिच्या विरुद्ध काहीतरी बोलायचं. एवढाच तुमचा गेम आहे. जर निकी बाजूला झाली तर तुमचा गेम काहीच नाही. निकी तुम्हाला कसं वापरते माहिती आहे का? साध्या शब्दात तुम्ही निकीचे डोर मॅट आहात, पाय पुसणं. वॉक ओव्हर यू, चालायचं, पुसायचं पाय, निघायचं. ती तसं आहे तुमचं आज गेम. आणि अनफॉर्च्युनेटली तुमच्या चेहऱ्यावरती लिहिलेलं असतं
निकी यो वेलकम. डोरमॅटवर असतं ना वेलकम, स्वागतम, ते तुमच्या चेहऱ्यावर लिहिलेलं असतं. हे घर प्रत्येकाला हिरो होण्याची संधी देते आणि ती संधी तुम्ही घेत नाही आहात. अजूनही ती वेळ तुमच्या समोर आहे. याचा विचार करा. येतो मी. मित्रांनो, मला सांगायला आनंद होतोय की मागील सीझन प्रमाणे या सीझनमध्ये देखील आपल्याला साथ लाभली आहे पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड यांची. या सीझनच्या विजेत्याला मानाची ट्रॉफी आणि कॅश प्राइज तर मिळणारच आहे, पण सोबत आहे एक स्पेशल प्राइज आणि ते आहे गार्गी बाय पूना गाडगीळ आणि सन्सची आकर्षक डायमंड ज्वेलरी. चला बघूया या डायमंड ज्वेलरीची एक झलक. ही आहे गार्गी बाय पूना गाडगीळ आणि सन्स यांच्यातर्फे दिली जाणारी आकर्षक डायमंड ज्वेलरी. पाहूया कोण जिंकेल हे बक्षीस. पूना गाडगीळ आणि सन्स, परंपरा, नाविन्याची परिपूर्णता दागिन्यांची, 1832 पासून. सूरज, बोला सर. मला एक गोष्ट खूप आवडली. गेल्या आठवड्यात मी जे सांगितलं ते तुम्ही लक्षात ठेवलं. हो. तुम्ही आर्यांना सपोर्ट केलं आणि एक वाक्य तुम्ही म्हणालात, जिथे जिथे अत्याचार होणार तिथे तिथे सूरज चव्हाण उभा राहणार. तुम्ही हे वाक्य म्हणालात, पण त्याची अंमलबजावणी तुम्ही केली नाही. फक्त बोलून होत नाही, हे तर करावं लागतं सूरज. तुम्ही म्हणालात ती स्पार्क दिसली, पण जेव्हा विषय घडत होते तुम्ही कुठं दिसला नाही. असंच अदृश्य राहू नका. भाग घ्या गोष्टींमध्ये. चालतंय सर. गेम खेळा. आणखी 2 सदस्य आहेत जे बाकी सगळं चालू असताना लपण डाव खेळत होते. एकमेकांबरोबर नाही, कॅमेरा बरोबर. वर्षाजी आणि इरिना, कुठे होतात तुम्ही आठवडाभर? तुमचा गेम दिसला नाही, तुम्हीही दिसला नाहीत, तुमची मतं ऐकू आली नाहीत. थोडक्यात इकडे तिकडे एकदा दोनदा ठीक आहे. इरिना, येस सर. 2 आठवडे काहीच नाही. तुमचा गेम सुधारावा म्हणून मी सांगतोय. मलाही असं वाटतं रितेश, तुम्ही मागे म्हणाला होतात की काही मुद्दे काय होतं की निकी जी आहे तेच मुद्दे परत परत उकरून काढते. त्यावर बोलण्यात काही मला स्वारस्य नाही, कारण जे मुद्दे ऑलरेडी झालेले आहेत त्याच्यावर बोलून चावून चावून चोथा झालेले मी काय करणार. आणि तुम्ही जे म्हणालात मी च्युइंगम सारखं त्याला ताणते, तसं नको व्हायला असंही मला वाटलं. आणि त्याच्या व्यतिरिक्त ती उगाच टोमणे वगैरे मारत असते मध्ये मध्ये. त्यात काही असं बोलण्यासारखं आणि निरर्थक उगाच कंटेंट का देऊ मी, असं मला वाटतं. म्हणून मी काही बोलले नाही. नाही वर्षाजी, मला फक्त एवढं सांगायचंय हां की गेल्या आठवड्यातही हां असं आपलं काही जास्त बोलणं झालं नाही. मी इथे त्याच लोकांबरोबर जास्त बोलतो ज्यांची आठवड्याभर चर्चा असते किंवा होते. पहिल्या आठवड्यात चर्चा आपली होती, आपल्याबरोबर माझा संवाद झाला. त्यानंतर तो ग्राफ असा हळूहळू खाली चाललाय. माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की ते जे काही कंटेस्टन्स आहेत सगळ्यांचा गेम कसा उंचावेल, सगळ्यांचा गेम कसा उभरून बाहेर येईल, ते सांगायचा माझा उद्देश आहे. ज्यांच्याबद्दल मी बोलतो त्यांनी विचार करा आणि ज्यांच्याबद्दल मी बोलत नाही त्यांनी जास्त विचार करा. कोण कोण नॉमिनेटेड आहे?
आर्या, इरिना, अभिजित, वैभव, तुम्हा चौघांना मी एकच सांगेन, उद्या एक धक्कादायक निर्णय होणार आहे. आत्तापुरतं एवढंच. शुभरात्री. गुड नाईट. रात्री. मंडळी, तुम्ही दररोज रात्री 9 वाजता बिग बॉस मराठीच्या घरात काय घडतंय ते तुम्ही पाहताच, पण तरीही इथे बरंच काही घडतं जे तुम्ही पाहिलेलं नसतं. तोच आठवड्याचा न पाहिलेला एक्स्ट्रा कल्ला पाहायला मिळणार आहे उद्या दुपारी 1 वाजता आपल्या कलर्स मराठीवर. तेव्हा दुपारी अजिबात मिस करू नका मनोरंजनाचा एक्स्ट्रा कल्ला. आठवड्यावर जे काही घडलं त्यावरून आज सगळ्यांना फक्त सुनावलंच नाही, तर त्यांच्यातील एका सदस्याला थेट शिक्षाच दिली. आजचं हे टाईट वातावरण उद्याही असंच राहणार आहे, पण उद्या काही नवीन चेहरे या घरात दिसतील आणि मंचावर हिंदी सिनेमासृष्टीतले काही सुपरस्टार्स अवतरतील. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया आपल्या भाऊच्या धक्क्यावर. तुम्ही पाहायला विसरू नका हा लय भारी शो. कम्फर्ट प्रेझेंट्स बिग बॉस मराठी. स्पेशल पार्टनर संतूर, पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड अँड कॅडबरी सेलिब्रेशन्स. तुम्हाला तर माहीतच आहे, भाऊची कमिटमेंट, पैसा वसूल एंटरटेनमेंट. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.